नक्कीच. आता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जातो, तेव्हा त्या पेशंटला पूर्णपणे रिकव्हर होऊन परत घरी जावं असाच प्रत्येक डॉक्टरचा इच्छा असते. आणि सोनम डोंगरे ह्या 8व्या महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. 24 तास आधी सेम इंजेक्शन त्यांना दिलेलं होतं आणि त्यावेळी त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता झाला. 24 तासानंतर जे इंजेक्शन दिलं गेलं, त्याच्यामध्ये इंजेक्शनचा म्हणजे जो अहवाल आलेला आहे त्या जो अहवाल आहे तो सांगतोय की ते इंजेक्शन काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये किंवा ज्या पद्धतीने ट्रीटमेंट त्या डॉक्टरांनी दिलेली आहे ती पण प्रोटोकॉल प्रमाणे दिलेली आहे. इंजेक्शन दिल्यानंतर बऱ्याच वेळा त्या इंजेक्शन नंतर बीपी लो होतं, महिला कोलॅप्स होते आणि मग तिच्या रिकव्हरीसाठी 4 इंजेक्शन जे कॉम्बिनेशन लाईफ सेव्हिंग म्हणून दिलं जातं ते त्या महिलेला दिलं गेलं. ते इंजेक्शन दिल्यानंतर जेव्हा त्यांना म्हणजे जसं आपण एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवतो ऑक्सिजनसाठी, त्यांना ते कोलॅप्स झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन देण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांना ओममेट झालं आणि अ, त्यांनी ते ओममेट ॲक्चुअली बाहेर फ्लश करायला पाहिजे होतं. ते त्यांनी म्हणजे भीतीपोटी बोला किंवा कशाने ते गिळून गेलं आणि ते त्यांच्या लंग्समध्ये गेलं. त्याचा इफेक्ट असा झाला की त्यांचे लंग्स डिॲक्टिव्हेट झाले. त्याच्यामुळे आणि इमर्जन्सी सिच्युएशन झाली आणि मग त्यांचा असा मृत्यू झालेला आहे. याच्यात कुठल्याही डॉक्टरचा किंवा इंजेक्शनचा काहीही दोष नाही आहे. ॲक्चुअली ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की मेडिसिन चुकीचे होते किंवा औषधोपचार चुकीच्या पद्धतीने झाला, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. कुटुंबियांकडून काही पेशंट असं जर सीरियस असेल तर त्याला विदाऊट म्हणजे कुठलाही स्टाफ व्यतिरिक्त पाठवत नाही. त्या ॲम्ब्युलन्समध्ये सिस्टर स्टाफ वगैरे कोणीतरी अवेलेबल असेलच. असं कधीही होत नाही की पेशंट जर सीरियस सांगितला जातो आणि ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की आमचा पेशंट इंजेक्शन दिल्यानंतर कोलॅप्स झाला, असं झालं, तसं झालं. तर त्यांच्याच घरच्यांकडून माहिती आली की जेव्हा तो पेशंट इंजेक्ट केला गेला किंवा काय, तेव्हा त्यांच्या